मैत्रिणींनो, मी आरती आपलं शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आता सध्या पाहत असाल तुम्ही उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत। उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की सुट्टीचे दिवस आहेत, कारण सुट्टीच्या दिवसांमध्ये फक्त तुम्हाला 10 दिवसांमध्ये दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकायची आहे। तर मैत्रिणींनो, आता सध्या यूट्यूबवरती आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद मिळत आहे, कारण माझ्या जवळच्या मैत्रिणींना मी ज्या काही टिप्स सांगते त्याच तुम्हाला ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते, ज्याचा तुम्हाला स्कूटी शिकत असताना खूप उपयोगी पडत असतो। तर बंधू मित्रांनो, तुम्हाला गाडी 100% येते त्यात काही वादच नाही, कारण मुलांमध्ये आणि मुलींमध्ये यांच्या मेंटॅलिटीमध्ये फरक असतो। तर मुलं हे अजिबात घाबरत नाहीत, ते डायरेक्टली धाडस करत असतात। तसं मुलींचं तसं नाही, त्यांना स्टेप बाय स्टेप समजून सांगावं लागतं, त्यांच्यामध्ये त्यांच्या मनाची तशी तयारी करावी लागते, मग त्या गाडी शिकायला तयार होतात। तर मैत्रिणींनो, अजिबात घाबरायचं नाही, आपल्याला सुद्धा डेअरिंग करायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकायची आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया। नमस्कार भगिनींनो, मी आहे दीपा रेडेकर। मी एकदाही गाडी हातात घेतली नव्हती आणि सायकलही मला चालवता येत नाही आहे, तरीसुद्धा तिसऱ्याच दिवशी एवढी गाडी प्रॅक्टिस करून दिली आहे। आणि मी आता त्यांनी सोबत नसते वेळी तरी मी गाडी एकटी कंट्रोल करते आहे आणि स्टेप बाय स्टेप शिकते। तर मैत्रिणींनो, ॲक्च्युली सायकल पण हातात घेतलेली नव्हती, त्यांना पहिल्या दिवशी गाडी जागेवरून सुद्धा हलवता येत नव्हती, तर मी त्यांना स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे। आजचा त्यांचा ट्रेनिंगचा फक्त आणि फक्त तिसराच दिवस आहे। त्यांनी काल गाडी स्टँडवरती लावून प्रॅक्टिस केली होती, तर आज त्या प्रॅक्टिकल करणार आहेत। तर चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। चला दाखवूया आपण स्टेप बाय स्टेप, चालेल? हॅलो, तर मैत्रिणींनो, ह्या आपल्या फॅशन डिझायनर दीपा मॅडम आहेत, तर त्या सध्या आता गाडीची प्रॅक्टिस करत आहेत। तर चला पाहूयात आपण कसे त्या प्रॅक्टिस करत आहेत त्या। चला मॅडम, गाडी स्टार्ट करा। ॲक्च्युली त्यांना मी रेसवरती कंट्रोल करायला शिकवलेलं आहे, तर त्या रेसला कंट्रोल करायला शिकत आहेत। हळूहळू फक्त 2-2 पावले आपल्याला पुढे जायचं आहे, जास्त पुढे जायचं नाही। रेस कमी करून ब्रेक द्यायचं जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला 2-2 पावलाचीच प्रॅक्टिस करावी लागणार आहे। पाहू शकता, गाडीला कंट्रोल करणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे, कारण घाबरलेल्या सिच्युएशनमध्ये चुकून तुमच्याकडून ॲक्सिलेटर रेस होण्याची शक्यता असते। तर गाडी बंद करून तुम्हाला वळवून घ्यायची आहे। व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आपण कशा प्रकारे गाडी वळवलेली आहे, कशी टर्न करून घेतलेली आहे। आपल्याला जागेवरतीच वळवायची आहे गाडीला, थोडंसं हँडल असं मागे पुढे करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, परत सरळ करा। पहिल्या दिवशी दीपा मॅडम यांनी ॲक्च्युली सायकल पण हातात घेतलेली नव्हती, पण आज छान प्रकारे त्या गाडीला बॅलन्ससुद्धा करत आहेत आणि स्वतःच्या स्वतः वळवूनसुद्धा गाडी घेत आहेत। पाहू शकता तुम्ही। महत्त्वाचं काय आहे, सजेशन करणारं कोणीतरी सपोर्ट करणारं पाहिजे असतं, बाकी कोणतीही गोष्ट करायला गेली तर अवघड नसते अजिबातसुद्धा। तर छान प्रकारे वळवून गाडी घेतलेली आहे। 2-2 पावलेच करायचं आहे आपल्याला फक्त। रेस कमी करून ब्रेक, कंट्रोल आल्याशिवाय पुढची प्रोसेस करायची नाही आहे आपल्याला। कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला गाडीला जागेवरती थांबवता आलं पाहिजे। गाडीला कंट्रोल करायला आलं पाहिजे, त्याशिवाय पुढची प्रोसेस करायची नाही। रेस कमी करून ब्रेक, रेसला कंट्रोल केलं तर तुम्ही गाडी 100% कंट्रोल करू शकता। कॉन्फिडन्स अजिबात लूज करायचा नाही, तुमचं सगळं लक्ष हे रेसकडं आणि ब्रेककडं असलं पाहिजे। आणि मनातल्या मनात तुम्ही म्हणायचं आहे, सगळं लक्ष रेसकडे आणि ब्रेककडे द्यायचं आहे। रेस कमी करून ब्रेक हे म्हणायचं आहे मनातल्या मनामध्ये। म्हणजे तुम्ही गाडीला छान प्रकारे कंट्रोल करू शकता। म्हणजे एनी टाईम तुम्हाला थांबायचं म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आता आपल्याला थांबायचं आहे, म्हटल्यावरती रेसला कमी करून ब्रेक द्यायचा आहे, जास्तीचं पुढं जायचं नाही। आज फक्त आपल्याला 2-2 पावलाची प्रॅक्टिस करायची आहे। फक्त दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे मैत्रिणींनो। टोटल सगळं लक्ष आपलं गाडीकडे, रेसकडे आणि ब्रेककडे ठेवायचं आहे।
गाडीला बंद करूनच वळवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण चुकून रेस होण्याची शक्यता असते, ॲक्सिलेटर होण्याची शक्यता असते. त्यामुळे नवीन शिकत असताना गाडी बंद करूनच वळवायची आहे. बॅलन्स पण खूप महत्त्वाचा आहे आपल्याला. हँडल फक्त मागे पुढे करायचं आहे, टोटल गाडी झुकवायची नाही आहे. तिथल्या तिथे गाडीचं डोकं फक्त फिरवायचे. मागे पुढे करा, सरळ करा आता हँडल. थोडासा हाफ सर्कल घ्यायचा, थोडासा पायाने पुढे पुढे यायचे. मी तुम्हाला दाखवते मैत्रिणीनो गाडी कुठून, आपलं फक्त हे गाडीचं हे 1 मिनिट हां फक्त एवढं इथपर्यंत झुकवायचं. हे बघा, हे जे आहे ना हँडल, 1 मिनिट हा जो हँडल आहे ना फक्त एवढा आपल्याला झुकवायचा आहे. असं ह्याला फक्त मागे पुढे असं करायचं आहे आणि गाडी आपली पायाने बॅलन्स करून घ्यायची आहे. फक्त डोक्याला मागे पुढे करायचं, टोटल गाडी अशी झुकवायची नाही. थोडंसं बॅलन्स करत थोडंसं पुढे या, तुम्ही बॅलन्स करत पुढे या थोडंसं. हँडल इकडे फिरवा. आता बॅकला घ्या, टोटल हँडल बॅकला फिरवा, बॅकला हां असं मागच्या दिशेने फिरवायचं हँडल आणि सरळ करून घ्यायचं. या पायाने पाठीमागे, फक्त आपल्याला हँडलला मागे पुढे करायचं आहे आणि सरळ करून गाडी घ्यायची आहे. परत तीच पोझिशन आली ना, ठीक आहे. घ्या मागे पुढे, घ्या सरळ करून. ठीक आहे, झाली ना सरळ, वेल डन, खूप छान. सुरुवातीला म्हणजे गाडी त्यांना जागेवरून हलतच नव्हती पहिल्या दिवशी. ॲक्च्युली याचा त्यांचा ट्रेनिंगचा 3रा दिवस आहे. काल आम्ही जे आहे ते मेन स्टँडवरती लावून प्रॅक्टिस केली होती. तर आज मी त्यांना प्रॅक्टिकल करायला सांगत आहे. प्रॅक्टिकल म्हणजे 2-2 पावलाची प्रॅक्टिस त्या स्वतः करत आहेत. त्यांना गाडीचा कंट्रोल करायला मी शिकवलेलं आहे. स्टँडवरती लावूनच कंट्रोल गाडी करायला शिकायचं आहे. जोपर्यंत तुमचं हे पाठ होत नाही तोपर्यंत गाडी अजिबात स्टँडवरून काढायची नाही. रेसला कमी करून ब्रेक द्यायचं हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत गाडी स्टँडवरून अजिबात काढायची नाही. चला आता पुढे येऊयात आपण. दोन पावले यायचे पुढे, जास्तीचं अजिबात नाही. 2-2 पावले फक्त यायचं आहे. कुठल्या पण सिच्युएशनमध्ये घाबरायचं नाही. तुम्ही किती जरी घाबरलेला असला तर पटकन रेसला कमी करायचं आणि ब्रेक द्यायचा इमिजिएटली. वायबल अजिबात व्हायचं नाही. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी काय करतात, स्कूटी शिकत असताना खूप घाबरून जातात. मग चुकून त्यांच्याकडून रेस होते आणि रेस झाली की त्या काय करतात, फक्त ब्रेक देतात. मग ब्रेक दिलं की गाडी कंट्रोल होणार नाही. त्यासाठी तुम्हाला रेसला कमी करून ब्रेक द्यावा लागतो. रेस कमी करून ब्रेक. घाबरायचं नाही अजिबात. घाबरलं की रेस कमी करायचं तुम्ही विसरून जाता. एकसारखा आवाज आला पाहिजे, कमी जास्त अजिबात करायचं नाही. खूप छान कंट्रोल गाडी करत आहेत त्या. महत्त्वाचं तुम्हाला हेच आहे की रेसला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. कुठल्या पण सिच्युएशनमध्ये तुम्हाला थांबता आलं पाहिजे, रेसला कमी करून ब्रेक देता आलं पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. खूप छान. तर मैत्रिणींनो, आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती मी 1 ते 4 असे व्हिडिओचे पार्ट बनवलेले आहेत. स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तुम्हाला ते आरामामध्ये इझीमध्ये समजू शकतं. समजेल अशा भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे. 1 ते 4 पार्ट बनवलेले आहेत. तसेच स्कूटी ट्रेनिंगचे सुद्धा भाग बनवलेले आहेत. स्टेप बाय स्टेप जसं मी माझ्या मैत्रिणींना ट्रेनिंग देते तसंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. तर आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय, धन्यवाद.